कोल्हापूर आणि अंबाबाई मंदिर हे दोन शब्द जवळपास समानार्थी वाटावेत इतकं या शहराचं आणि मंदिराचं नातं एकमेकांत गुंफलेलं आहे. कोल्हापूरच्या मंदिराचा उल्लेख कधी अंबाबाई कधी महालक्ष्मी असा केला जातो. गेली अनेक शतके कोल्हापूरच्या देवीच्या दर्शनासाठी लाखो लोक शहरात येत असतात. मंदिराचा इतिहास प्राचीन तर आहेच, पण या मंदिरानं अनेक शतकांचा इतिहास घडताना पाहिलेला आहे. कोल्हापूर शहराची किंवा सुरुवातीच्या काळातील वस्तींची सुरुवात पंचगंगा नदीच्या काठावर झाली, असं ब्रह्मपुरी टेकडीवर मिळालेल्या अवशेषांवरून सांगता येतं. राष्ट्रकूटांनी ब्रह्मपुरी, उत्तरेश्वर, खोल खंडोबा, रंकाळा, पन्हाळा आणि रावणेश्वर या मूळ 6 गावांना साधून त्यांच्या मध्यवर्ती महालक्ष्मीचे म्हणजे अंबाबाईचे देऊळ 9व्या शतकास पूर्णत्वास नेले, अशी मराठी विश्वकोशात नोंद आहे. 10व्या-12व्या शतकात हे गाव शिलाहारांची राजधानी होती. मधल्या काळात वेगवेगळ्या शाह्यांचं राज्य अनुभवल्यावर मराठा साम्राज्याच्या स्थापनेनंतर या गावास विशेष महत्त्व असे प्राप्त झाले. मराठा साम्राज्यात 2 भाग झाल्यावर सातारा आणि कोल्हापूर अशा 2 वेगवेगळ्या गाद्या निर्माण झाल्या. कोल्हापूरच्या गादीचा वारसा आजपर्यंत सुरू आहे. आज या अंबाबाई महालक्ष्मी मंदिराचा इतिहास विचार करायला गेलं तर पौराणिक आणि ज्ञात ऐतिहासिक पुरावे यांचा दोन्हींचा विचार करावा लागतो. पुराणातही त्यांचे उल्लेख आहेत आणि काही कागदोपत्री पुराव्यावरही इतिहास लिहिला गेलेला आहे. ख्यातनाम संपादक अरुण टिकेकर यांनी स्थलकाल या पुस्तकात या मंदिराबद्दल काही माहिती दिलेली आहे. ते लिहितात, मंदिराचं गर्भागार कर्णदेव नावाच्या चालुक्यांच्या सुभेदारानं 624 मध्ये बांधलं आणि नंतर शिलाहारांच्या मारसिंह नावाच्या राजानं या मंदिराचा विस्तार केला व त्यांच्याच वंशातल्या गंडरादित्यानं मंदिरावर कळस चढविला असं मानलं जातं. यादवांच्या राजवटीत 13व्या शतकात मुख्य मंदिराला महाकाली व महासरस्वती या देवतांची मंदिरं जोडली गेली. खरं तर महालक्ष्मी मंदिराच्या आसमंतात अनेक देवतांची मंदिरं आहेत. मुघल राजवटीत या मंदिरांना वाईट दिवस आले होते, पण छत्रपतींचं राज्य स्थिरवल्यावर या मंदिरांचा तसेच तिथल्या देवतांच्या मूर्तीचाही अज्ञातवास संपला असं म्हणतात. लक्ष्मीबद्दल मराठी विश्वकोशात पुढील नोंद सापडते. ऋग्वेदाच्या परिशिष्ट म्हणून समजल्या जाणाऱ्या श्री सूक्ताची देवता श्री म्हणजेच लक्ष्मी होय, कारण श्री सूक्तानेच लक्ष्मीची उपासना केली जाते. श्री आणि लक्ष्मी ही संपत्तीची अधिष्ठात्री देवता. ही स्वयंप्रकाशी, हिरणमयी, अश्वरथ गजादी संपत्तीची स्वामिनी, पद्मनिवासिनी आणि पद्माला धारण करणारी म्हणून प्रसिद्ध आहे. ही लक्ष्मी दारिद्र्याचा नाश करते. सर्व भूतांवर सत्ता चालविणारी लक्ष्मी मनाची इच्छा पूर्ण करते. वाणीच्या सत्तेची प्राप्ती करून देते. कर्दम आणि चिक्लित ही लक्ष्मीच्या पुत्रांची नावे श्री सूक्तात निर्दिष्ट आहेत. श्री सूक्तातील प्रक्षिप्त म्हणून समजल्या जाणाऱ्या मंत्रांत लक्ष्मीचे विष्णुपत्नी, माधवप्रिया, अच्युतवल्लभा असे उल्लेख येतात. तिला महालक्ष्मी असेही म्हटले जाते. ती विष्णू मनोनुकाला असून क्षीर समुद्राची राजकन्या होय. धनधान्य, धैर्य, शौर्य, विद्या, कीर्ती, विजय व राज्य अशा अष्टलक्ष्मी रूपातही ती पूजनीय मानली जाते. सिद्धलक्ष्मी, मोक्षलक्ष्मी, जयलक्ष्मी इत्यादी लक्ष्मीचीच रूपे आहेत अशी नोंद विश्वकोशात सापडते. वसुदेव शरण यांच्या दुर्गा सप्तशती या ग्रंथानुसार त्रिगुणात्मक, सर्वश्रेष्ठ आणि सर्वव्यापक महालक्ष्मी ही जगाचे आदी कारण आहे. तिची सगुण आणि निर्गुण अशी 2 रूपे आहेत. सगुण रूपामध्ये तिच्या हातात म्हाळुंगाचे फळ, गदाचर्म व पानपत्र असते, तर मस्तकावर नाग, लिंग, योनी ही प्रतीकं असतात. चतुर्भुज आणि अष्टादशाभुज अशी तिची 2 रूपं आहेत. महालक्ष्मी गुणयुक्त रूप धारण करून महाकाली झाली आणि सत्वगुणयुक्त रूप धारण करून महासरस्वती झाली अशी कथा आहे. पुढे तिने स्वतःमध्ये ब्रह्मदेव आणि लक्ष्मी यांना जन्म दिला. तसेच तिच्या सांगण्यावरून महाकालीने शंकर व त्रयी विद्या यांना, महासरस्वतीने विष्णू आणि गौरी यांना जन्म दिला. अशा प्रकारे विश्वनिर्मितीला प्रारंभ झाला आणि महालक्ष्मी ही विश्वाचे आदिकारण ठरली. त्यात पुढे म्हटले गेले आहे की भारतीय परंपरेत लक्ष्मी हे विष्णू पत्नीचेच नाव आहे, परंतु महा हे विशेषण लावून बनवलेला महालक्ष्मी हा शब्द मात्र कधी विष्णू पत्नी या अर्थाने तर कधी शिवपत्नी या अर्थाने वापरला असल्याचे आढळते. हे 2 अर्थ वर उल्लेखलेल्या अर्थापेक्षा काहीसे वेगळे आहेत. वाचस्पत्य या संस्कृत शब्दकोशात हे दोन्ही अर्थ दिले आहेत. लक्ष्म
ह्या शब्दाचा अर्थ चिन्ह असा असल्यामुळे लक्ष्मी या शब्दाचा अर्थ शुभचिन्ह असलेली म्हणजे कल्याण करणारी असा होतो. या दृष्टीने पाहता महालक्ष्मी हे विशेषण विष्णुपत्नी व शिवपत्नी या दोघांच्याही बाबतीत अन्वर्थक ठरते, कारण या दोघीही कल्याणकारक देवता असल्याची त्यांच्या भक्तांची श्रद्धा आहे. प्रभू देसाई यांच्या देवी कोश ग्रंथातील माहितीनुसार ऋग्वेदातील खिलसूक्तांपैकी श्री सूक्तात ही श्री विष्णू पत्नी असल्याचे आढळते. पुराणांतूनही विष्णू पत्नीचा महालक्ष्मी म्हणून निर्देश येतो. कोल्हापूर खेरीज अन्य ठिकाणी महालक्ष्मीची मूर्ती बनवायची असेल तर ती विष्णू पत्नी आहे असे मानून मूर्ती बनविली जाते. महालक्ष्मीचे मंदिर गोवा, झाशी, मुंबई येथेही आहे. आजही महालक्ष्मी अंबाबाई मंदिराच्या संकुलाची रचना विचारात जर घेतली तर सुरुवातीला महाद्वार, चारही दिशांनी द्वार, आत गेल्यावर मेंढा व बैल यांची शिल्प, नगारखाना, दीपमाळा, मध्यवर्ती महालक्ष्मी, महाकाली, महासरस्वती यांची मंदिरं आणि चारही अनेक देवतांची मंदिरं दिसतात. महालक्ष्मीच्या सध्याच्या मंदिराबद्दल विचारले असता मंदिर अभ्यासक डॉक्टर योगेश प्रभू देसाई यांनी अधिक माहिती दिलेली आहे. महालक्ष्मी समग्र दर्शन या पुस्तकात ते लिहितात, मंदिर कोणी बांधले यासंबंधी काही पुरावे उपलब्ध नाहीत आणि केव्हा बांधले याबद्दल अनेक प्रवाद आहेत. जसे एक मतानुसार इसवी सनाच्या 8व्या शतकात सिंध राजवटीत बांधले गेले, पण मंदिर बांधणी तंत्र पाहिले तर ते अंदाजे इसवी सन 11व्या शतकातील असावे. महालक्ष्मी मंदिराचे 1055 आधी आणि नंतर असे 2 टप्पे आढळतात. चोळ राजांनी हे मंदिर जाळण्याचा प्रयत्न केला होता, म्हणजेच त्याला बहुतांश भाग हा लाकडाचा असावा. या मंदिराची वैशिष्ट्ये सांगताना देसाई म्हणतात की हे महालक्ष्मी मंदिर एकमेव द्वितीय असं म्हटलं पाहिजे. याला 2 मजले असून 2 गर्भगृहे आहेत. सध्या दिसणारी शिखरं अगदी अलीकडचं म्हणजे 18व्या किंवा 19व्या शतकातील असावीत. मंदिराच्या रचनेबद्दल सांगताना ते सांगतात की श्री महालक्ष्मीच्या गर्भगृहाच्या बरोबर वर दुसऱ्या मजल्यावर आद्यलिंग किंवा मातृलिंग आहे. श्री महालक्ष्मीची मूर्ती ब्रह्मस्थानावर असून गर्भगृहाला आत न्हाणीघर, कोठार, शेजघर अशी दालने आहेत. पूर्वी याचे काय प्रयोजन होते ते सांगता येणार नाही. या मंदिराचा छताचा आतला भाग पाहिला असता लाकडामध्ये जे स्थापत्य बनवले जाते त्याचीच नक्कल दगडामध्ये घडवल्याचे आढळते. एकमेकांना छेदणाऱ्या छोट्या रिपांच्या छेदाच्या ठिकाणी बसवलेले खिळे या सर्वातही दगडामध्ये हुबेहूब नक्कल झाल्याचे दिसते. महालक्ष्मीच्या मूर्तीबद्दल इतिहासक अभ्यासक इंद्रनील बंकापूर यांनी अधिक माहिती देताना ते सांगतात की ही मूर्ती काळ्या पाषाणात म्हणजे बेसॉल्ट पासून तयार केलेली आहे. ती स्थानक म्हणजे उभी मूर्ती आहे. तिच्या हातात म्हाळुंग म्हणजे बीजपूर्वक गदा, ढाल, पानपत्र आहेत. अशा प्रकारची रचना असलेल्या मूर्ती कर्नाटक, तामिळनाडू, ओडिसात आढळतात. देवी म्हणून तिच्या भक्तांची व्याप्ती दूरवर पसरलेली आहे. ओडिसा, पश्चिम बंगाल आणि ईशान्य भारतापासून प्रदेशातील भाविक दर्शनासाठी येतात. नवरात्रात यामुळेच येथे दर्शनासाठी गर्दी असते. महालक्ष्मी अंबाबाई मंदिर कोल्हापूर हे करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाईचे मंदिर आहे. हे मंदिर महाराष्ट्रात असलेल्या मंदिरांच्या 3.5 पीठांपैकी एक आहे. देवीच्या माथ्यावर मातृलिंग आहे. वरच्या भागात गाभाऱ्यात मातृलिंग आहे. बाहेर श्री काळभैरवनाथ आहे. काशी विश्वेश्वराचे मंदिर पण आहे. सहित 12 ज्योतिर्लिंग सुद्धा आहेत. त्यामुळे हे मूळ आदिमाया सर्व ध्याता त्रिगुणात्मक स्वरूपिणी भगवती महालक्ष्मीचे मंदिर आहे. आजही कोल्हापूरकर अंबाबाईचे मंदिर असा उल्लेख करतात. पुराणात उल्लेखलेल्या 108 पीठांपैकी एक व महाराष्ट्रात असलेल्या 3.5 पीठांपैकी एक असे आहे. हे मंदिर इसवी सन 634 साली चालुक्य राजा कर्णदेव याने बांधले आहे. मंदिराचे पहिले बांधकाम चालुक्य राजघराण्याच्या काळात झाले आहे. पुराणे आणि अनेक जैन ग्रंथ, ताम्रपत्रे व सापडलेल्या अनेक कागदपत्रे यावरून अंबाबाई मंदिराचे पूर्णत्व सिद्ध होते आणि कोल्हापूरची अंबाबाई खऱ्या अर्थाने अखिल महाराष्ट्राची कुलस्वामिनी ठरते. कधी काळी मुघलांनी या देवळाचा उद्ध्वंस केला होता, तेव्हा देवीची मूर्ती पुजाऱ्याने अनेक वर्षे लपवून ठेवली असे म्हणतात. पुढे संभाजी महाराज यांच्या कारकिर्दीत इसवी सन 1715 ते 1722 या कालखंडात मंदिराचे पुनरुज्जीवन करण्यात आले. उत्तम कोरीव काम असलेल्या भिंती व अगदी साधे वरचे शिखर हा कारागिरीतील एक फरक त्यामुळे पडला असावा. मूर्तीच्या जवळील सिंह व शिरावरील मूर्तिलिंगामुळे देवी अनेकांच्या मते जगदंबीचे रूप आहेत. देवीची मूर्ती दगडी असून तिची वजन 40 किलोग्रॅम आहे. मूर्तीमागे दगडी सिंह आहे, डोक्यावर मुकुट आहे आणि त्यावर नागमुद्रा आहे. 11व्या शतकातील लिंग शौघा घोष हरिणी असा देवीचा उल्लेख आहे. देवीच्या संस्कृत आरतीमध्ये तिच्या मस्तकावरील नागाचे वर्णन केले जाते.
करवीर महात्म्य ग्रंथात 13व्या अध्यायातील 7व्या श्लोकात असे म्हटले आहे की मस्तकाम म्हणजे नागांनी आपल्या फणा देवीच्या मस्तकावर धारण केलेले आहेत असे उल्लेख आहे. हेमाडपंथी मंदिर प्रणालीचा प्रणेता हेमाद्री यांनी रचलेले हेमाद्री विरचित चतुर्वर्ग चिंतामणी या व्रतखंडात मस्तकावर नाग असे वर्णन केलेली मूर्ती करवीर निवासिनीचीच आहे असे नमूद केले आहे. नाग, लिंग योनी, पानपत्र आणि म्हाळुंग अशा महत्त्वाची चिन्हे या देवीची महत्त्वाची ओळख आहे. हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेबरोबर मंदिराचंही देवपण येते, म्हणून देवळाची डागडुजी किंवा वाढ करणे संमत असले तरी कोणताही भाग काढून टाकणे किंवा पाडणे मान्य नाही. यामुळे जुन्या देवळांची मोठी वाढ झालेली दिसते. चैत्र पौर्णिमेच्या वेळी एकामागे एक अशा चढत जाणाऱ्या व दीपांनी पाजळलेल्या 3 शिखरांचा देखावा अवर्णनीय असतो. देवळांच्या भिंतीवर नर्तकी, वाद्य वाजविणाऱ्या स्त्रिया, मृदंग, टाळकरी, विनावादी, आरसा देखी, यक्ष, अप्सरा, योद्धे, किन्नर कोरलेले आहेत. माघ शुद्ध पंचमीला सूर्यास्ताचे किरण बरोबर देवीच्या मुखावर पडतील असे उत्तम दिग्स्थान, विना चुन्याचे जोडीव घडीव दगडी बांधकाम व नक्षत्रावर अनेक कोणाचा पाया ही मंदिराची वास्तु वैशिष्ट्ये आहेत. देवळाच्या प्राकारात शेषशायी, दत्तात्रय, विष्णू, गणपती वगैरे देवतांची देवळे, काशी व मनकर्णिकांचे कुंडे आहेत. महालक्ष्मी हे एक जागरूक देवस्थान व नवसाला पावणारे दिवे असल्यामुळे नवस फेडण्यासाठी सर्व काळ जनतेचा ओघ असतो. बाळाजी बाजीराव पेशव्यांची बायको गोपिकाबाई हिने नवस फेडण्यासाठी 24.25 तोळे जवळजवळ पाव किलो वजनाचे सोन्याचे 4 चुडे वाहिल्याचा उल्लेख सापडतो. शुक्रवार, मंगळवार हे देवीचे दिवस मानले जातात. दर शुक्रवारी अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, माघ या 4ही पौर्णिमेस व चैत्र वद्य प्रतिपदेस देवीच्या पितळी मूर्तीच्या पालखी प्रदक्षिणा काढली जाते. पालखीबरोबर देवीचे भालदार, चोपदार व पालखीचे भोई असतात. पूर्वी संस्थान असताना पालखीकरता हत्ती, घोडे वगैरे सर्व लवाजमा असे. पालखीच्या सर्व टप्प्यांवर नायकींचे गाणे व नाच होत असत. नवरात्रात 9 दिवस देवीची वाहन पूजा करतात. घरच्या पूजेत कलश, फुलांची माळ, काळ्या मातीत पेरलेले धान्य वगैरे वापरण्यात येते. अष्टमीला देवीची नगर प्रदक्षिणा होते. नवसा प्रित्यर्थ मंगळवारी व शुक्रवारी देवीची जोगवा मागण्याची प्रथा आहे. अश्विन महिन्यात महालक्ष्मी व्रत करण्याची प्रथा आहे. देवीला हळद कुंकू वाहून तांब्या, पितळ्याच्या किंवा मातीच्या घागरी विस्तवावर उद घालून उदवायाच्या व देवीसमोर फेर धरून फुंकवायच्या असतात. या घागरी फुंकणाऱ्या काही स्त्रियांच्या अंगात प्रत्यक्ष महालक्ष्मीचा संचार होतो व त्या भविष्याबद्दलची प्रश्नांची उत्तरे सांगतात. इच्छा असल्यास पूर्ण होण्याचा उपाय सांगतात असा समज आहे. एकंदर कोल्हापूरच्या अंबाबाईचा देऊळवाडा आणि संबंधित उत्सव व पूजा अर्चा महाराष्ट्रीय मंदिर प्रथांचे उत्तम उदाहरण आहे.